कितीही जपले कुणाच्या मनातील भाव, तरी वेळ आल्यावर माणसं खेळून जातात डाव. म्हणून अशा 10 प्रकारच्या माणसांपासून नेहमी सावध राहा. आजकाल माणसं ओळखणं म्हणजे फार कठीण काम झालं आहे. कितीही कुणाचं मन जपलं, कितीही प्रेम दिलं, विश्वास आपुलकी दाखवली, तरी वेळ आली की काही माणसं आपलीच खेळी करतात. अशी लोकं आधी आपलं मन जिंकतात, मग आपल्याकडून सगळं काढून घेतात. अगदी एखाद्याला भिकेला लावल्याच्या गोष्टीही तुम्ही ऐकल्या असतील, आणि शेवटी तू कोण मी कोण असं करून निघूनही जातात. या अशा लोकांवर आपला विश्वास जडतो, पण त्याच विश्वासाचा ते गैरफायदा घेतात. काही जण तर वागणं इतकं हळवं असल्यासारखं दाखवतात की ते फसवतील असं स्वप्नातही वाटत नाही. पण आयुष्य, अनुभव आपल्याला शिकवतात की ज्यांच्यावर आपण जास्त विश्वास ठेवतो त्यांच्याकडूनच मोठा धक्का बसतो. म्हणूनच अशा लोकांना आधीच ओळखणं आणि त्यांच्यापासून सावध राहणं फार गरजेचं आहे. कारण आजकाल चेहऱ्यावर प्रेम, पण मनात वेगळाच खेळ सुरू असतो. गोड बोलणं म्हणजे मन साफ असणं असं नाही. आज आपण अशाच 10 प्रकारच्या लोकांविषयी बोलणार आहोत, जे हसून खेळून आपल्याशी वागतात, पण मनात वेगळेच खेळ खेळतात. आपल्याकडून सगळं मिळवलं, आपल्याला खड्ड्यात ढकललं, आपली पूर्ण वाट लावली की मगच त्यांच्या जीवाला शांती मिळते. नंतर आपल्याला त्यांचा खरा चेहरा समजतो, पण तोपर्यंत पाठीत खंजीर खुपसून झालेला असतो. अशा लोकांपासून सावध राहायलाच पाहिजे. 1. गोड बोलून पाठीत खंजीर खुपसणारे. ही लोकं म्हणजे सगळ्यात भयानक प्रकार. कारण हे समोरून इतक्या प्रेमाने बोलतात की पहिल्यांदा यांना भेटल्यावर आपल्याला वाटतं, वा, हे किती चांगले आहेत, अगदी आपलेच. ते तुमचं हसून स्वागत करतील, तुमच्याशी छान गप्पा मारतील, तुमचं कौतुक करतील, तुमच्या लहान सहान गोष्टींना मोठेपणा देतील, आणि अशा बोलण्याने तुमचं मन पटकन जिंकूनही घेतील. आपल्याला वाटू लागतं, अरे, हे तर खरंच विश्वासू आहेत. पण खरी गोष्ट वेळ आली की समजते. कारण हीच लोकं तुमच्या मागे तुमच्याच नावाने लोकांमध्ये चुकीच्या गोष्टी पसरवतात. तुम्ही विश्वास ठेवून सांगितलेल्या गोष्टी ते इतरांना मीठ मसाला लावून सांगतात. काही वेळा तर समोर तुमच्यासोबत उभे राहून मागे तुमच्याच विरोधातील लोकांसोबत यांनी हात मिळवलेले असतात. असली लोकं म्हणजे हसऱ्या चेहऱ्यात रपवलेला खंजीर. तुम्ही मन लावून मिठी मारता आणि तेच मागून जोरदार घाव घालतात. म्हणून अशा लोकांना शब्दांवरून नव्हे तर वागण्यावरून ओळखा. अशा लोकांच्या मनात कायम दुसऱ्याचं यश पाहून जळजळ सुरू असते. तुम्ही काहीतरी चांगलं केलं, कौतुक मिळवलं, पुढे गेलात की यांचा चेहरा ताबडतोब उतरतो. वरून हसतील, वावा करतील, पण आतून मात्र त्यांना खूप त्रास होत असतो. त्यांच्या मनात सतत तुलना, हेवा, राग उसळत असतो. आपली छबी बिघडवण्यासाठी ते कधीही, कुठेही, काहीही बोलतात. अशांकडे लक्ष न देता, यांना आपल्याजवळ येऊ न देता स्वतःच्या मार्गावर चालत राहणं हाच योग्य मार्ग आहे. 2. जळक्या वृत्तीची लोकं. जळकी माणसं म्हणजे अंगणातल्या चुलीतील गुपचूप पेटणारे कोळसे. कुणाचं थोडंसं जरी चांगलं झालं तरी ही लोकं आतून जळायला लागतात. तुम्ही काही मिळवलं, लोकांनी कौतुक केलं की ही लोकं बाहेरून हसतात, आनंद झाल्यासारखं दाखवतात, पण त्यांच्या मनात मात्र असंतोषाचं वादळ उठलेलं असतं. त्यांना दुसऱ्यांचं यश, प्रगती, आनंद बघवतच नाही. दुसऱ्यांकडे जाऊन म्हणतात, एवढं काय मोठं केलं आहे, माझ्याकडे असतं तर मी अजून चांगलं केलं असतं. किंवा म्हणतात, याची लायकी आहे का एवढं जिंकायची, याने नक्कीच काहीतरी झोल केला असेल. हळूहळू ही लोकं आपली नावं बदनाम करू लागतात, टोमणे मारतात आणि तुमचं मन खट्टू करतात. अशी लोकं तुमचं आजूबाजूचं वातावरणही खराब करतात. त्यांच्याजवळ राहिलात ना तर ते सतत नकारात्मकता पसरवतात. त्यांच्याशी गप्पा मारल्या की आपलं मन कडू होतं, आनंद निघून जातो आणि मनात त्रास निर्माण होतो. म्हणून अशा लोकांवर अंधविश्वास ठेवणं मोठं धोकादायक. शब्दांपेक्षा त्यांचं वर्तन बघा, तिथेच त्यांचं खरं रूप दिसतं. 3. अतितापट आणि कंट्रोलच्या बाहेर राग असणारी लोकं. ही लोकं म्हणजे पेटलेल्या बारुदाचा डबा. कधी कशावरून स्फोट होईल काही सांगता येत नाही. लहानशा गोष्टीवर ते लालेलाल होतात. आवाज चढवणं, अपमानास्पद बोलणं, बोट दाखवून ओरडणं, हे सगळं त्यांच्यासाठी रोजचं आहे. अशा लोकांशी बोलताना आपल्याला कायम भीती वाटत राहते. कारण त्यांचा मूड कोणत्या क्षणी बदलेल हे कुणालाच माहीत नसतं. एका क्षणात सगळं सुरळीत आणि दुसऱ्या क्षणात सगळा धुरळा उडतो. ते स्वतःला संयमात ठेवू शकत नाही. त्यामुळे दुसऱ्यांचं मन दुखावलं जातं. तापट माणूस म्हणजे तवा, थोडीशी हवा मिळताच धूर निघतो. अशा लोकांपासून भावनिक अंतर ठेवणं गरजेचं आहे.
नाहीतर त्यांच्या आगडोंबात तुमचं मन भाजून निघतं. त्यांच्या वागण्यामुळे आपल्याला प्रचंड मानसिक थकवा येतो. म्हणून शक्यतो या लोकांपासून थोडं अंतरच ठेवलेलं बरं. रागावर नियंत्रण नसलेला माणूस कोणत्याही नात्याला तडा देऊ शकतो. 4. स्वार्थी लोक. त्यांची कामं झाली की ही गायब. ही लोक तुम्हाला तेव्हाच दिसतात जेव्हा त्यांना तुमच्याकडून काही हवं असतं. सुरुवातीला इतके गोड वागतात, इतक्या आत्मीयतेने बोलतात की वाटतं हाच माझा खरा मित्र. पण त्यांची खरी ओळख तेव्हा होते जेव्हा त्यांचं काम झाल्यावर ते पूर्णपणे गायब होतात. फोनला उत्तर नाही, भेटायला वेळ नाही, आणि तुम्ही विचारलं तर कारणांचं गाठोडं तयार. अशा लोकांसाठी नातं म्हणजे उपयोगाचं साधन. त्यांना भावना, साथ, नातं काहीही महत्त्वाचं नसतं. ते फक्त माझं काम होईल का एवढंच बघतात. गरज सरो आणि वैद्य मरो अशा स्वभावाची ही स्वार्थी लोक उजेडात तर सोबत असतात, पण अंधारात आपल्याला एकटं सोडून निघून जातात. यांना माया लावली की शेवटी मनाला प्रचंड त्रास होतो. 5. नेहमी दुसऱ्याची टांग ओढणारी लोक. या लोकांना कोणाचंही चांगलं बघवत नाही. कोणी पुढे गेलं, काहीतरी साध्य केलं की ही लोक लगेच त्यात दोष शोधायला लागतात. माझ्यामुळे हा पुढे गेला, मी नसतो तर याने काही केलं नसतं. खरं कौशल्य याच्यात नाहीच, याला कोणीतरी मदत केली म्हणून जमलं, असे टोमणे हे त्यांचं रोजचं काम. ते स्वतः काही करत नाहीत, पण दुसऱ्याचं मन दुखवण्यात यशस्वी होतात. ही लोक म्हणजे विहिरीतील खेकड्यांची टोळी. एक वर गेला की बाकी त्याला खाली ओढून आणतात. अशा लोकांच्या सानिध्यात राहिलात तर ते तुमच्यातली ऊर्जा शोषून घेतात, आत्मविश्वास कमी करतात आणि तुम्हाला कधीच प्रगती करू देत नाहीत. त्यांचं बोलणं ऐकलं की आपल्याला शंका यायला लागते, मी खरंच योग्य आहे का? म्हणूनच अशा लोकांपासून अंतर ठेवणं हाच उत्तम मार्ग आहे. 6. ढोंगी लोक. बाहेरून साधे पण आतून अतिशय कपटी. ही लोक समोरून अगदी निरागस, साधी भोळी दिसतात. चेहऱ्यावरून माशीही न उडणे ही म्हण यांना बरोबर लागू होते. मी काही करत नाही रे, मी तर सगळ्यांवर प्रेम करतो, असं म्हणून मी कसा साधा आहे हे दाखवतात. पण आतून मात्र जबरदस्त खेळ चालू असतो. ते दुसऱ्यांच्या आयुष्यात गुपचूप डाव टाकतात आणि स्वतःला निरपराध दाखवतात. ही लोक परिस्थितीनुसार रंग बदलतात. कोणत्या गटात काय बोलायचं, कोणाशी कसं वागायचं, काय वागायचं हे त्यांनी बरोबर मनामध्ये आखलेलं असतं. ढोंगी माणूस म्हणजे सरडा. झाड बदललं की रंगही बदलतो. अशा लोकांना ओळखायला आपल्याला वेळ लागतो, पण एकदा समजलं ना की मग अंतर ठेवणंच योग्य. कारण त्यांचं नाटक ओळखलं नाही तर तुम्ही त्यामध्ये फसता. 7. नेहमी स्वतःलाच बरोबर समजणारे अहंकारी लोक. ही लोक दुसऱ्यांचं काही ऐकतच नाही. ते नेहमी माझंच बरोबर या वृत्तीने वागतात. समोरच्याचं मत, भावना, अनुभव याला ते काहीच किंमत देत नाही. तुम्ही काही सांगितलं की लगेच विरोध करतात, टोमणे मारतात. त्यांचं बोलणं म्हणजे कुणाचंही मत न स्वीकारणं, आणि कुणाचं ऐकावं लागलंच म्हणजे ते स्वतःचा पराभव समजतात. अहंकारी माणूस म्हणजे स्वतःच्या टोपीचा राजा. बाकी सगळे त्याच्या नजरेत बिनकामाचे आणि गुलाम. अशा लोकांशी बोलणं म्हणजे भिंतीशी वाद घालणं. ही लोक चांगलं वातावरण बिघडवायचं काम करतात. 8. नेहमी टोमणे मारणारी, अपमान करणारी लोक. ही लोक समोरून हसतात, बोलतात, पण त्यांच्या प्रत्येक वाक्यात एक टोचणारा काटा लपलेला असतो. ते विनोदाच्या नावाखाली टोमणे मारतात, बोलण्यातून अपमान करतात. तुम्ही काही साध्य केलं तरी ते म्हणतील, वा, पण अजून चांगलं करता आलं असतं, हे तर काय सगळ्यांनाच जमतं, तसं खूप काही मोठं केलं नाही, असं म्हणून ते तुमचं श्रेय कमी करण्याचा प्रयत्न करतात. टोमणे मारणारी लोक म्हणजे काटेरी कुंपण. वरून सुंदर दिसतं पण जवळ गेलं की टोचल्याशिवाय राहत नाही. अशा लोकांना वेळेत उत्तर दिलं नाही तर ते हळूहळू तुमचं मन दुखावत राहतात आणि तुम्हीच गप्प राहून स्वतःचं नुकसान करता. म्हणून वेळीच बोलायला शिका. 9. नेहमी दुसऱ्याचं श्रेय लाटणारी लोक. तुम्ही मेहनत करता, विचार करता, वेळ घालवता, काम करता, बऱ्याच वेळेला चुकाही होतात आणि शेवटी ही लोक पुढे येऊन तुमच्या यशाचं सगळं श्रेय घेतात. यासाठी ते मागचा पुढचा कोणताही विचार करत नाही. कोणत्याही चांगल्या गोष्टीत स्वतःचं नाव जोडणं, दुसऱ्याला बाजूला ठेवणं ही त्यांची सवय असते. हे म्हणजे झाड तू लाव, पाणी तू घाल, खत तू टाक आणि फळ आलं की मी तोडून नेतो. ही लोक इतरांवर स्वतःचा दरारा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून सावध राहणं म्हणजे स्वतःच्या श्रमाचं रक्षण करणं. 10. भांडखोर लोक.
ही लोक जिथे जातील तिथे वादविवाद, भांडणं, कुरबुरी घेऊनच जातात. यांना छोट्या छोट्या गोष्टींवरून मोठा तमाशा करण्याची सवय असते. शांतीपूर्ण वातावरणातही ते काहीतरी चुकाच काढतात. त्यांच्या बोलण्यात संयम नसतो, चेहऱ्यावर शांतता नसते. त्यांच्याशी सतत संपर्कात राहिलात तर तुमचं मनही चिडचिडं, अस्वस्थ बनतं. ही लोक म्हणजे पेटलेली मशाल, जिथे ठेवली तिथे काहीतरी जळतंच. भांडखोर माणूस घरात असेल तर सुख दाराबाहेर उभं राहतं. घरातल्यांची मानसिक शांती हरवते. म्हणून अशांपासून अंतर ठेवलं तर आयुष्य निवांत होतं. मित्रांनो, माणसं ओळखणं हे आयुष्यातील सगळ्यात मोठं शहाणपण आहे. सगळीच लोक काही वाईट नसतात, पण तरीही सगळ्यांवर आंधळा विश्वास ठेवणं धोक्याचं ठरतं. काही लोक तुमचं मन जिंकतात आणि शेवटी तेच मन तोडतात. त्यामुळे कोणावर किती विश्वास ठेवायचा हे आपल्याला नीट समजून घेतलं पाहिजे. थोडं निरीक्षण करून, सुरक्षित अंतर ठेवून आपण यांच्यापासून स्वतःला वाचवू शकतो. लोकांना बदलणं तुमच्या हातात नाही, पण कोणाला किती जवळ घ्यायचं हे मात्र नक्कीच तुमच्या हातात आहे. त्यामुळे या 10 प्रकारच्या माणसांपासून तुम्ही सावधच राहा. मनात जागा देताना 2दा विचार करा आणि स्वतःचं सुख, शांतता आणि आत्मसन्मान जपा. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.